प्रेम लाभे प्रेमाला, त्याग ही त्याची कसोटी असते असे म्हटले जाते। याचा अर्थ प्रेमात त्याग हा महत्त्वाचा असतो। परंतु हल्ली तरुणी प्रेमाचा भलताच अर्थ काढत आहेत। त्यातून नको तो प्रकार घडत आहे। बेळगावी शहरातील शहापूर भागात एका 18 वर्षीय युवतीचे तिच्यापेक्षा 10-11 वर्षांनी मोठ्या तरुणाशी प्रेमसंबंध जमले। पण घरच्या जबाबदारीमुळे ती मुलगी इतक्यात लग्न करण्यास नकार देत होती। तिचा हा नकार तिशी गाठलेला प्रियकर समजून घेऊ शकत नाही। त्याने अविचाराने तिच्यावर हल्ला केला, चाकूने वार करून तिचा खून केला, तसेच विष प्राशन करून आत्महत्या केली। दोघांचाही जीव गेला। तिची आई आणि आजीच्या दुःखाला सीमा राहिली नाही। या दुर्दैवी घटनेचा हा वृत्तांत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी क्राईम स्टोरी 02 या चॅनलवर। कृपया चॅनल सबस्क्राईब करून एका मराठी तरुणाला सहकार्य करा व बेल आयकॉनसुद्धा ऑन करा। बेळगावीमधील शहापूर येथील 9व्या गल्लीत नाथपै सर्कलजवळ ऐश्वर्या लोहार ही आपल्या आई व आजीसोबत राहायला आहे। ऐश्वर्याच्या वडिलांचे म्हणजे महेश लोहार यांचे 12 वर्षापूर्वी निधन झाल्याने तिचा सांभाळ व पालनपोषण तिच्या आईने आणि आजीने केले होते। घरची परिस्थिती तशी बेताचीच म्हणून गेल्या वर्षभरापासून ते एका खाजगी ठिकाणी काम करत होती। हल्ली तर तिच्याच जीवावर घर चालत होते। ती फक्त आपल्या करिअरचा विचार करत होती। आईला आजीला कसे सुखी समाधानी ठेवता येईल याचा ती विचार करत होती। मात्र गेल्या 2 वर्षापासून तिचे प्रशांत कुंडेकर याच्याबरोबर प्रेमसंबंध सुरू झाले। प्रशांत हा येल्लूर तालुका खानापूर येथील होता। त्याच्याही घरची परिस्थिती तशी बेताचीच होती। तो नेहमी ऐश्वर्याला भेटण्यासाठी खानापूरहून बेळगावीला येत होता। त्या दोघांची पहिली भेट ही कॉलेजमध्येच झालेली होती। बघताक्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता। ऐश्वर्या सुंदर होती, परंतु तिला तिच्या परिस्थितीची जाणीव होती। तिनेही त्याच्यावर प्रेम केले, परंतु लगेच तिला त्याच्याबरोबर लग्न करायचे नव्हते। कारण लग्न केले म्हणजे आई व आजीला कोण बघणार असा तिने विचार केलेला होता। मात्र अलीकडे प्रशांत हा तिच्या मागे लग्न करूया असा तगादा लावत होता। हल्ली प्रशांत पेंटिंग आणि फरशी फिटिंगची कामे करत होता। त्यातून त्याला 4 पैसे मिळत होते। तसे त्याचे वयही जवळपास 30 वर्षाचे होत आले होते। वय ओलांडल्यावर लग्न जमणे कठीणच होऊन बसेल, यामुळे त्याला लग्नाची घाई होती। तर ऐश्वर्या ही फक्त 18 वर्षाची असल्याने तिला लग्नाची घाई नव्हती। त्या दोघांचे प्रेम असले तरी त्या दोघात वयाचे अंतर जास्तच होते। त्यामुळे ऐश्वर्याच्या घरच्या लोकांना प्रशांत याचे स्थळ नकोच होते। आपल्याही घरची परिस्थिती हलाखीची व प्रशांतच्याही घरची परिस्थिती हलाखीची। त्यामुळे तो आपल्या मुलीला सुखी ठेवेल की नाही याची शंका ऐश्वर्याच्या आजी आणि आईला असल्यामुळे ते प्रशांतला लग्नासाठी नकार देत होते। नेहमी काही ना काही कारण सांगून ते त्याला बाजूला नेत होते। बघूया करूया अशी कारणे देत होते। ऐश्वर्या ही त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवून असली ती लग्नाचा विषय टाळत होती। त्यामुळे प्रशांतला याचे नेमके कारण कळत नव्हते। तो तिच्या आणि तिच्या घरच्यांच्या मागे लग्नाचा तगादा लावून भांडत होता। 2 महिन्यांपूर्वी त्याने ऐश्वर्याच्या आईची भेट घेऊन लग्नासाठी परवानगी मागितलेली होती। त्यावेळी तिच्या आईने प्रशांतला स्पष्टच सांगितले की तू आधी चांगला कामधंदा कर, चांगला पगार मिळव, मग आपण लग्नाचे बघू। हे ऐकून प्रशांत मनातून खचला होता। इकडे ऐश्वर्याही लग्नासाठी हो म्हणत नाही, तिच्या घरचे लग्नाला परवानगी देत नाहीत। याचा अर्थ काय हे त्याला समजले होते। हल्ली लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून मुलांची कुचंबणा होऊन बसली आहे। आपले कसे होणार याची चिंता प्रशांतला होती। वय झाल्याने बहुधा ऐश्वर्या आपल्याला लग्नास नकार देत आहे असे त्याला वाटू लागले होते। आता काय करायचे याचा तो विचार करत होता।
लग्न करायचे तर तिच्याशीच, या इराद्याने तो पेटला होता. वारंवार विचारणा करूनही ती लग्नाला तयार होत नव्हती, म्हणून त्याने आता वेगळाच विचार केला. मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी ऐश्वर्याच्या घरातील आई आणि इतर नातेवाईक हुब्बनहट्टी येथील देवाला गेलेले होते. तिच्या आईने तिलाही देवदर्शनाला चल असे म्हटले होते, परंतु ती काहीतरी कारण सांगून गेली नव्हती. नेमकी हीच संधी साधून प्रशांत हा ऐश्वर्या हिला भेटायला म्हणून तिच्या घरी आला. जाताना त्याने वेगळाच विचार केलेला असल्याने सोबत विषाची बाटली, खिशात चाकू घेतला होता. सकाळ सकाळीच प्रशांत भेटायला आल्याने ऐश्वर्याच्या मनात शंका आली. तो नेहमीप्रमाणे लग्नाचा विषय काढणार हे तिला माहीत होते, म्हणून ती त्याला घेऊन शेजाऱ्यांच्या घरात गेली. तेथे ते दोघे बोलत बसले. प्रशांतने लग्नाचा विषय काढलाच. ती त्याला म्हणाली, मला आत्ताच लग्न करायचे नाही, मला चांगली नोकरी करायची आहे, नंतर मी लग्नाचा विचार करेन. तिचे हे बोलणे ऐकून त्याला राग आला. तो तिच्याशी वाद घालू लागला. तू माझ्याशी लग्न नाही केलेस तर मी माझ्या जीवाचे काहीतरी बरे वाईट करून घेईन, अशी धमकी तो तिला देत होता. तीही त्याला म्हणाली, तुला काय करायचं आहे ते कर जा, मला काही घेणे देणे नाही. हे तिचे बोलणे ऐकून मात्र तो भडकला. त्याने रागाच्या भरात आपल्या खिशातून चाकू काढला आणि ऐश्वर्याच्या अंगावर, मानेवर, पोटावर सपासप वार करत तिला खाली पाडले. ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली. जागीच तिचा मृत्यू झाला. तिचा आपल्या हातून खून झाल्याचे त्याच्या लक्षात येताच तो हडबडला. त्याने क्षणाचाही विचार न करता खिशातून विषाची बाटली काढली आणि ती घटाघटा पिली. त्यासरशी त्याच्याही तोंडातून फेस आला. तोही तिच्या शेजारीच निश्चित पडला. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ऐश्वर्याच्या ओरडण्याने शेजारचे लोक धावतच घरात आले. ऐश्वर्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती, तर बाजूलाच प्रशांत पडला होता. त्याच्या बाजूला विषाची बाटली पडली होती. हे बघून काय समजायचे ते शेजाऱ्यांना समजले. देवदर्शनाला गेलेल्या तिच्या आईला आणि आजीला या घटनेची माहिती फोनवरून देण्यात आली. काही देवदर्शन अर्धवट सोडून तातडीने बेळगावी येथे त्या आल्या. ऐश्वर्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून आजीने आणि आईने हंबरडा फोडला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी शहापूर पोलिसांना दिली. या जगात प्रेमासारखे शाश्वत आणि सुंदर असे काहीच नाही, परंतु आजकालचे प्रेम हे कसे रक्तरंजित झालेले आहे हेच या घटनेतून दिसून येते. मित्रांनो, चॅनल अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.